संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरमध्ये पोहोचली आहे। इंदापुरात आज तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे। तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणहून मार्गस्थ झाली असून तिचा आजचा मुक्काम बरड इथं असेल। दोन्ही पालखी सोहळ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय। पुण्यामधली दृश्य तुम्ही पाहताय। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित आहेत। 20-21 दिवसांचा संपूर्ण पायी प्रवास पंढरीच्या दिशेने निघालेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव जोडले गेलेले आहेत। सचिन, पुण्यामधला हा वारकऱ्यांचा उत्साह अनुभवायला मिळतोय, कसं वाटतंय पुणेकरांना? नक्कीच आपण पाहतो की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण जे आहे ते पुण्यातील इंदापूरमध्ये पार पडतंय आणि त्या पार्श्वभूमीवर आता काही वेळापूर्वी पालखी इंदापूरमधील हायस्कूलवर येऊन पोहोचलेली आहे आणि काही वेळामध्ये या रिंगणाला सुरुवात होईल। त्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक भाविक असतील किंवा वारकरी असतील या मैदानावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एकूणच वारीमधला सर्वात आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण जो आहे तो रिंगण असतो आणि रिंगण सोहळा पाहण्यासाठी खरं तर आजूबाजूच्या गावातील अनेक भाविक असतील, वारकरी असतील या रिंगण सोहळा पाहण्यासाठी सहभागी होत असतात। आपण पाहतोय की वारीमधला आनंद सोहळा असेल, विणकरी असतील किंवा ज्या महिला असतात किंवा पताका घेऊन जे वारकरी असतात ते या रिंगणामध्ये सहभागी होत असतात आणि या वारीचा आनंद घेत असतात। कारण वारी मजल दर मजल करल पंढरपूरच्या दिशेने जात असताना अशा प्रकारे जे पताका घेऊन जे असे वारकरी जे आहेत त्याचा आपला आनंद जो आहे तो वारीचा घेत असतात। आपण पाहतोय ही वारीमध्ये सर्वात आनंदाचा क्षण असतो आणि ही पताका घेऊन हे सगळे वारकरी जे आहेत ते या रिंगणामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। इंदापूरमध्ये या रिंगणाचा सुरुवात झालेली आहे। सर्वात पहिल्यांदा जे पताकाधारी जे सगळे वारकरी आहेत ते सर्व समोर राहतात, त्यांच्या पाठीमागे